हॅलो मैत्रिणींनो, लग्न सराई चालू झाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण काठापदराच्या साड्या हमखास घेते. तर त्या साड्यांवर ब्लाऊज शिवायचं कसं हा प्रश्न हमखास माझ्या सर्व मैत्रिणींना नक्कीच पडत असेल. तर तेच आज आपण सांगणार आहोत. काठपदर साडीची ब्लाऊज डिझाईन करण्यासाठी साडीच्या काठानुसार कॉन्ट्रास्ट वापर करावा किंवा मग हॉल्टर नेक, व्ही नेक ह्यानुसार साडीचा रंग आणि नेकलाईनची निवड करताना स्किन टोन आणि शरीराच्या आकाराला अनुरूप होईल हेच बघावे. बॅकनेकला डिझाईन करताना फारच बटबटीत वाटेल असं काही करू नका. साडी हेवी असेल तर ब्लाऊज थोडा लाईट असू द्या आणि याउलट साडी लाईट असेल तर ब्लाऊज थोडा हेवी करावा. यामुळे लूक अगदी खुलून दिसतो. तसेच सध्या आरी वर्क फार ट्रेंडमध्ये आहे, तर तुम्ही रेडीमेड आरी वर्क ब्लाऊज घेऊ शकता किंवा मग ब्लाऊज शिवताना आरी वर्क करून तेही घेऊ शकता. ब्लाऊज शक्यतो प्रिन्स कट किंवा फोर टक्स असू द्यावा, ज्याने आपला बांधा कमनीय दिसतो. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, जेणेकरून आपल्या अजून मैत्रिणींना त्याचा फायदा होईल. धन्यवाद.